श्री परमात्मने नमः। यथार्थ गीता श्रीमद् भगवत गीता अथ चतुर्दशोऽध्यायः। अध्याय 14। मागील अनेक अध्यायातून योगेश्वर श्रीकृष्णानं ज्ञानाचं स्वरूप स्पष्ट केलं आहे। चौथ्या अध्यायातील 19व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की ज्या पुरुषाच्या द्वारे संपूर्णतेनं सुरू केलेलं नियतकर्म क्रमशः विकसित होत होत इतकं सूक्ष्म होतं की वासना आणि मनाच्या संकल्पांचं पूर्णपणे शमन होतं, त्यावेळी ज्याला तो जाणू इच्छित आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती होते। त्या अनुभूतीचं नाव ज्ञान आहे। 13व्या अध्यायात ज्ञानाचं स्पष्टीकरण केलं आहे। तत्वज्ञानार्थ दर्शनम, तत्वाच्या अर्थस्वरूपाच्या परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे ज्ञान होय। क्षेत्रज्ञातील भेद जाणून घेणं म्हणजेच ज्ञान होय। ज्ञान म्हणजे शास्त्रार्थ नाही, केवळ शास्त्र किंवा धर्मग्रंथ लक्षात ठेवणं किंवा त्यांची उजळणी करणं म्हणजे ज्ञान नाही। अभ्यासाची ती अवस्था म्हणजे ज्ञान होय, जिथं ते तत्व समजून येतं, विदित होतं। परमात्म्याच्या साक्षात्काराबरोबर मिळणाऱ्या अनुभूतीचं नाव ज्ञान आहे। याच्या विपरीत सर्व काही अज्ञान आहे। या प्रकारे सर्व काही सांगितल्यानंतर सुद्धा प्रस्तुत अध्यायात योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, त्या ज्ञानांमध्ये देखील परमश्रेष्ठ असं ज्ञान मी तुझ्यासाठी पुन्हा सांगेन। योगेश्वर इथं त्याचीच पुनरावृत्ती करीत आहे, कारण शास्त्र सुचिन्नितत पुनि पुनि देखिया, ज्याचं उत्तम प्रकारे चिंतन केलं आहे असं शास्त्रही पुनः पुन्हा पाहिलं पाहिजे। इतकंच नव्हे तर जो तुम्ही साधना मार्गात पुढे जाल, जो त्या इष्टदेवात प्रवेश मिळवाल, तसतशी ब्रह्माची नवनवीन अनुभूती प्राप्त होईल। हे ज्ञान सद्गुरू महापुरुषच देतात। म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की हे ज्ञान मी तुझ्यासाठी पुन्हा सांगेन। स्मृती हे एक असं पटल आहे की ज्यावर संस्काराचा ठसा नेहमी उमटत असतो। जर पथिकाला इष्टामध्ये प्रवेश देववणारं जाणकारी ज्ञान मलिन झालं, धूसर झालं, तर त्या स्मृतीपटलावर प्रकृती अंकित होऊ लागते, जी विनाशाचं कारण आहे। त्यासाठी पूर्तता होईपर्यंत, इष्टची प्राप्ती होईपर्यंत साधकाला इष्ट संबंधीचं ज्ञान पुन्हा पुन्हा जाणून घेतलं पाहिजे। आज स्मृती जिवंत आहे, परंतु पुढील अवस्थेत प्रवेश मिळाल्यावर ही अवस्था राहणार नाही। म्हणूनच पूज्य महाराजश्री म्हणत की ब्रह्मविद्येचं रोज चिंतन करा, रोज एक माळ फिरवा। अर्थात माळ म्हणजे बाह्य माळ नव्हे, तर हृदयात चिंतनाची माळ फिरवा। हे तर साधकासाठी आहे, परंतु खरोखर जे सद्गुरू असतात ते त्या पथिकाच्या मागे लागलेले असतात। अंतर्यामी त्याच्या आत्म्यानं जागृत होतात, तसंच बाहेर आपल्या क्रियाकलापांनी त्याला अभिनव परिस्थितीची ओळख करून देतात। योगेश्वर श्रीकृष्णही महापुरुष होते। इथं अर्जुन शिष्य आहे, त्यानं योगेश्वरांना आपल्याला सांभाळून घ्या अशी प्रार्थना केली होती। म्हणून योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञानांमध्ये उत्तम असणारं ज्ञान तुझ्यासाठी मी पुन्हा सांगेन। श्री भगवान वाच। परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। हे अर्जुना, सर्व ज्ञानांमध्ये उत्तम असणारं ज्ञान, परमज्ञान तुझ्यासाठी पुन्हा सांगेन, जे माग सांगितलं गेलं आहे। हे ज्ञान जाणूनच सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमश्रेष्ठ गतीला प्राप्त झाले आहेत। जी गती प्राप्त झाल्यानंतर प्राप्त करण्याचं काहीही शिल्लक राहत नाही।
इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. या ज्ञानाला उपाश्रित्य म्हणजेच या ज्ञानाचा आश्रय करून माझ्याप्रत पोहोचलेले मद्रूपतेला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या उत्पत्ती काळी पुन्हा जन्मत नाहीत आणि प्रलय काळी म्हणजेच अंतकाळी व्याकुळ होत नाहीत, व्यथित होत नाहीत. कारण ज्या दिवशी तो महापुरुष मद्रूपतेला प्राप्त होतो त्याच दिवशी त्याच्या शरीराचा अंत झालेला असतो. त्यानंतर त्याचं शरीर म्हणजे फक्त त्याच्या राहण्याचं ठिकाण किंवा घर आहे. पुनर्जन्माचं स्थान कुठं आहे? ज्या ठिकाणी पुरुष जन्म घेतात ते स्थान कुठं आहे? यावर श्रीकृष्ण म्हणतात, मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे अर्जुना, माझं महत ब्रह्म म्हणजेच माझी ही अष्टधा मूल प्रकृती हेच सर्व भूतांचं उत्पत्ती स्थान आहे. त्यामध्ये मी चेतनारूपी बी पेरत असतो आणि मग त्या जड चेतनाच्या संयोगानं सर्व भूतांची उत्पत्ती होत असते. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्ममहद्योनिः अहं बीजप्रदः पिता. हे कौंतेया, सर्व योनींमध्ये जेवढे शरीरधारी प्राणीमात्र उत्पन्न होतात, जन्मतात, त्या सर्वांचं उत्पत्ती स्थान 8 भेदांची ही मूळ प्रकृती आहे. मी बीज स्थापन करणारा पिता आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणी माता पिता नाहीत. जोपर्यंत जड आणि चेतन यांचा संयोग होत राहील तोपर्यंत प्राणीमात्रांचा जन्म होत राहील, त्यांची उत्पत्ती होत राहील. यासाठी कुणी ना कुणी निमित्त बनतच राहील. यानंतर चैतन्यमय आत्मा जड प्रकृतीमध्ये का बद्ध होतो, जखडला जातो, त्याचं स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. हे महाबाहो अर्जुना, सत्व, रज आणि तम हे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे 3 गुण या अविनाशी जीवात्म्याला शरीरात बद्ध करून ठेवतात. कशा प्रकारे? तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हे निष्पाप अर्जुना, या 3 गुणांमध्ये प्रकाश देणारा निर्विकार असा सत्वगुण निर्मलत्वात, निर्मल असल्यानं, सुख आणि ज्ञान यांच्या संगानं जीवात्म्याला बांधून टाकतो. सत्वगुण देखील बंधनच आहे. फरक फक्त एवढाच आहे की एकमात्र परमात्म्यात फक्त सुख आहे आणि साक्षात्कार म्हणजेच ज्ञान होय. आणि जोपर्यंत परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत सत्वगुण बद्ध असतो. रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. हे अर्जुना, क्रोधाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे रजोगुण होय. याला तू
कर्मसंगेन म्हणजे कामना आणि आसक्तीपासून उत्पन्न होतो असं जाण. तो रजोगुण जीवात्म्याला कर्म आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळाच्या आसक्तीमध्ये बद्ध करत असतो. तो जीवात्म्याला कर्मामध्ये प्रवृत्त करत असतो. तमस्त्वं ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. अर्जुना, समस्त देहधारी प्राण्यांना मोह पाडणारा, भुलवणारा तमोगुण हा अज्ञानापासून निर्माण झाला आहे असं तू जाण. तो या जीवात्म्याला प्रमाद म्हणजे दुष्कृत्य, आळस म्हणजे आत्ता नको उद्या करू अशी चालढकलीची वृत्ती आणि निद्रा यांनी बद्ध करतो. इथं निद्रा म्हणजे तमोगुणी मनुष्य अधिक झोपतो असा याचा अर्थ नाही. म्हणजेच शरीर झोपी जातं अशी गोष्ट नाही. या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी. हे जग म्हणजे एक रात्र आहे. तमोगुणी व्यक्ती या जगतरूपी रात्रीमध्ये रात्रंदिवस व्यस्त असते. प्रकाश स्वरूपाकडे अचेत राहते, निद्रित राहते. हीच तमोगुणी निद्रा होय. जो तिच्यात फसला आहे, अडकला आहे, तो झोपलेला आहे. आता यापुढं श्रीकृष्ण तिन्ही गुणांच्या बंधनाचं सामूहिक स्वरूप सांगत आहेत. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. अर्जुना, सत्वगुण मनुष्याला सुखाच्या ठिकाणी व्यग्र करतो. शाश्वत परमसुखाकडे त्याचं मन ओढ घेतं, तिथं आसक्त होतं. रजोगुण मनुष्याला कर्मामध्ये प्रवृत्त करतो, तर तमोगुण ज्ञानाला आच्छादित करून प्रमादामध्ये म्हणजे अंतःकरणातील व्यर्थ विचार विकारांमध्ये मनुष्याचं मन आसक्त करतो. जर हे तिन्ही गुण एकाच स्थानावर आणि एकाच हृदयात आहेत तर वेगवेगळे कसे विभक्त होतात? यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. हे अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण वरचढ होतो. तसंच सत्वगुण आणि तमोगुण यांना जिंकून रजोगुण वाढतो. तसंच याच प्रकारे रजोगुण आणि सत्वगुण यांचा बिमोड करून तमोगुण प्रबल होतो. परंतु कोणता गुण केव्हा आणि कसा कार्य करत आहे हे कसं ओळखायचं? सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. ज्यावेळी शरीरात तसंच अंतःकरणात आणि सर्व इंद्रियांमध्ये ईश्वरीय प्रकाश आणि ज्ञान उत्पन्न होतं त्यावेळी सत्वगुणांची विशेष वाढ झाली आहे असं समजावं. लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे अर्जुना, जेव्हा रजोगुणाचं प्राबल्य वाढतं तेव्हा अतिशय लोभ, कर्माकडे प्रवृत्ती आणि त्यांचा आरंभ, अशांती
म्हणजेच मनाची चंचलता, विषयभोगांची अभिलाषा ही लक्षणं प्रकट होतात. आता तमोगुणाचं प्राबल्य झाल्यावर काय होतं? अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. अर्जुना, जेव्हा तमोगुणाचं प्राबल्य वाढतं तेव्हा अप्रकाश हा प्रकाश ईश्वराचा द्योतक असतो, म्हणजेच ईश्वरीय प्रकाशाकडे न जाण्याची प्रवृत्ती, कार्यम कर्म योग्य कर्म न करण्याची प्रवृत्ती, अंतःकरणात व्यर्थ कर्म करण्याची लहर आणि जगातील मुग्ध करणाऱ्या वस्तूंचा मोह हे दोष त्या माणसाला पछाडतात. तथापि हे सर्व गुण जाणून त्याचा फायदा काय? यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. सत्वगुणांचं प्राबल्य झालं असताना जर देहधारी मनुष्य मृत्यू पावला तर त्याला उत्तम कर्म करणाऱ्यांच्या, दोषरहित असणाऱ्या दिव्य लोकाची प्राप्ती होते. रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. रजोगुणांचं प्राबल्य असता मनुष्य मरण पावला तर तो सकाम कर्मात आसक्त असणाऱ्या मनुष्यात जन्म घेतो. तसंच तमोगुणांची वृद्धी झाल्यावर जो मनुष्य मृत्यू पावतो तो कीटक, पतंग इत्यादी मूढ योनीत जन्म घेतो. तेव्हा या गुणांमध्ये मनुष्यानं सात्विक गुणांनी युक्त असलं पाहिजे. प्रकृतीची ही बँक आपण जमा केलेल्या, मिळवलेल्या या गुणांना मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला सुरक्षितपणे परत करते. आता याचा परिणाम पहा. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. सात्विक कर्माचं फळ किंवा परिणाम सात्विक, निर्मल, सुखमय, ज्ञानमय आणि वैराग्यमय असतो. राजस कर्माचं फल दुःख असतं आणि तामस कर्माचं फल अज्ञान असतं. तसंच सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं. ईश्वराच्या अनुभूतीचं नाव ज्ञान आहे. ईश्वरीय अनुभूतीचा प्रवाह असतो. रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो, तर तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि आळस अर्थात अज्ञान उत्पन्न होतं. या गुणांमुळे मनुष्याला कोणती गती मिळते? ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. सत्वगुणी पुरुष ऊर्ध्वमूलम त्या मूल परमात्म्याच्या ठिकाणी जातात. ते निर्मल लोकात म्हणजे देवलोकात जातात. रजोगुणी म्हणजे राजस आचरणाचे लोक मध्यम श्रेणीचे असतात. त्यांच्याजवळ विवेक, वैराग्यादी सात्विक गुण असत नाहीत किंवा
ते कीटकादिकांच्या अधम योनीतही जात नाहीत, परंतु त्यांना पुनर्जन्म प्राप्त होतो. तर निंद्यगुणी अशा तामस वृत्तीचे लोक पशुपक्ष्यादिकांच्या अधम योनीत जातात, म्हणजेच ते अधोगतीला जातात. या प्रकारे या 3 गुणांमुळे त्या गुणांनुसार योनी प्राप्त होत असते. म्हणजे हे 3 गुण येन केन प्रकारे योनीला कारण असतात. जो पुरुष या गुणांच्या पलीकडे जातो तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. यावर श्रीकृष्ण म्हणतात, नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. प्रकृतीच्या 3 गुणांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी करता नाही असं जेव्हा द्रष्टा आत्मा जाणतो आणि 3ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणारं परमतत्व वेत्ती जाणतो, तेव्हा तो पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. गुण गुणांमध्ये अशी काही बौद्धिक मान्यता नाही. साधना करता करता अशी एक अवस्था येते की तेव्हा त्या परमतत्वाची अनुभूती होते आणि त्याला समजतं की या 3 गुणांशिवाय दुसरा कोणताही करता नाही. त्यावेळी तो पुरुष 3 गुणांच्या पलीकडे जातो. हे कपोल कल्पित असं म्हणणं नाही. यावरच पुढे श्रीकृष्ण म्हणतात, गुणानेतानतीत्यत्रीन् देही देह समुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. स्थूल शरीराच्या उत्पत्तीला कारणीभूत अशा या 3 गुणांच्या पलीकडे जो पुरुष जातो तो जन्म मृत्यू वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन अमृत तत्वाचं पान करतो. यावर अर्जुनानं प्रश्न केला. अर्जुन उवाच, कैर्लिङ्गैः स्त्रीन् गुणानेता अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतान् स्त्रीन् गुणानतिवर्तते. हे प्रभो, या त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो, त्याचं आचरण कसं असतं, तसंच तो या 3 गुणांच्या पलीकडे कसा जातो. श्री भगवान वाच, प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति. हे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचं कार्यफल प्रकाश, रजोगुणाचं कार्यफल प्रवृत्ती आणि तमोगुणाचं कार्यफल मोह हे उत्पन्न झालं असता त्यांना वाईट समजून त्यांचा तिरस्कार करत नाही किंवा ते नाहीसं झाल्यानंतर त्यांची तो इच्छाही करीत नाही, तसंच उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते. जो या प्रकारे उदासीनासारखा राहणारा, त्रिगुणांमुळे विचलित न होणारा, गुणच गुणांमध्ये वर्तन करीत असतात, म्हणजे गुण आपापली कर्म करीत असतात असं जाणून जो स्थिर असतो, विचलित होत नाही, तोच या त्रिगुणांच्या पलीकडे जातो. समदुःख सुख स्वस्थः
समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरस् तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः. जो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आत्मभावामध्ये स्थिर असतो, जो सुखदुःखांना समान समजतो, दगड माती आणि सोनं यांच्याकडे जो समान दृष्टीनं पाहतो, जो धैर्यवान आहे, प्रिय आणि अप्रिय गोष्टींकडे जो समान दृष्टीनं पाहतो, आपली निंदा किंवा स्तुतीही ज्याला समसमानच वाटते, तसंच मानापमानयोस्तुल्यस् तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते. मान आणि अपमान समान असणाऱ्या मित्र आणि शत्रूंकडेही समदृष्टीनं पाहणाऱ्या, कर्माचा आरंभ न करणाऱ्या म्हणजेच कर्माचा त्याग करणाऱ्या पुरुषाला गुणातीत असं म्हटलं जातं. 22 ते 25 श्लोकांमध्ये गुणातीत पुरुषाचं लक्षण आणि त्याचं आचरण सांगताना म्हटलं आहे की असा गुणातीत पुरुष विचलित होत नाही. गुणांच्या येण्या जाण्यानं त्याची स्थिरता भंग पावत नाही. तो नेहमी स्वस्वरूपी स्थिर असतो. आता तो गुणातीत कसा होतो ते पुढे सांगितलं आहे. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो पुरुष अव्यभिचारिणी भक्तीनं म्हणजेच परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही सांसारिक गोष्टींचं स्मरण न करता अनन्य अशा भक्तियोगानं नियत कर्म करीत माझी निरंतर उपासना करतो, जो मला भजतो, त्रिगुणांचं उत्तम प्रकारे उल्लंघन करून पलीकडे जातो, तो ब्रह्मरूप होतो. यालाच कल्प असं म्हणतात. ब्रह्माशी एकरूप होणं म्हणजेच वास्तविक कल्प होय. अनन्य भावानं नियत कर्माचं आचरण केल्याशिवाय कोणीही गुणांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. शेवटी योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. हे अर्जुना, त्या अविनाशी ब्रह्माचं म्हणजेच ज्याच्याशी तो गुणातीत पुरुष कल्प करतो आणि एकाकार होऊन त्यात प्रवेश करतो, त्या ब्रह्माचं, त्या अमृताचं, शाश्वत धर्माचं आणि त्या अखंड एकरस आनंदाचं मी आश्रयस्थान आहे. श्रीकृष्ण एक योगेश्वर होते. तेव्हा आता तुम्हाला अव्यक्त अविनाशी ब्रह्म, शाश्वत धर्म आणि अखंड एकरस आनंदाची आवश्यकता असेल तर एखाद्या तत्वस्थित अर्थात अव्यक्त स्थित महापुरुषाच्या आश्रयाला जावं, कारण त्या महापुरुषाद्वारेच हे शक्य आहे. निष्कर्ष. या अध्यायात प्रारंभीच योगेश्वर श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटलं की अर्जुना, ज्ञानामध्ये अत्यंत उत्तम असं असणारं परमज्ञान तुझ्यासाठी मी पुन्हा सांगणार आहे. हे ज्ञान जाणून उपासनेद्वारा मुनिजन माझ्या स्वरूपाप्रत येत असतात. त्यानंतर सृष्टीच्या प्रारंभी ते जन्मत नाहीत, परंतु शरीर आहे म्हणजे ते नष्ट तर होणारच. पण शरीराचं निधन झालं तरी ते व्यथित होत नाहीत. ज्या दिवशी त्यांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते त्या दिवशीच वास्तवात त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केलेला असतो. ही स्वरूप प्राप्ती तर जिवंतपणी होत असते, परंतु शरीराचा अंत होत असतानाही ते व्यथित होत नाहीत. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सत्व, रज, तम या गुणांनी जीवात्मा शरीरात बद्ध होत असतो. 2 गुणांवर प्रभुत्व करून तिसरा गुण वरचढ होऊ शकतो.
कारण गुण परिवर्तनशील असतात. प्रकृती अनादी आहे, ती नष्ट होत नाही, परंतु गुणांचा प्रभाव टाळता येतो. गुण मनावर प्रभाव टाकत असतात. जेव्हा सत्वगुणाची वृद्धी म्हणजे बाहुल्य असतं, तेव्हा ईश्वरीय प्रकाश आणि ज्ञान सर्वत्र म्हणजे इंद्रियांच्या ठिकाणी आणि अंतःकरणात उत्पन्न होतो. रजोगुण क्रोधात्मक असतो. अशा वेळी कर्माचा मोह होतो, आसक्ती वाढते. तर जेव्हा अंतःकरणात तमोगुणाचं प्राबल्य वाढतं, तेव्हा मनुष्य आळस आणि प्रमादानं घेरला जातो. सत्वगुणाचं प्राबल्य असताना मनुष्याला मृत्यू आला तर तो मनुष्य निर्मल लोकात म्हणजेच देवलोकात जन्म घेतो. तर रजोगुणाचं प्राबल्य असताना मनुष्य मृत्यू पावला तर तो पुन्हा मानव योनीत जन्माला येतो. आणि जर तमोगुणाचं प्राबल्य असताना मनुष्यानं देह सोडला तर पशुपक्षी आदी अधम योनी त्याला प्राप्त होते. आणि म्हणून मनुष्यानं क्रमशः सात्विक गुणांकडे अधिक वळलं पाहिजे. वास्तविक तिन्ही गुण कोणत्या ना कोणत्या योनीचं निमित्त असतातच, कारण या गुणांमुळेच आत्मा शरीरात बद्ध होत असतो. आणि म्हणून गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे. या गुणांचं स्वरूप सांगताना योगेश्वर म्हणतात की अष्टधा मूल प्रकृती म्हणजे गर्भधारणा करणारी माता आहे. मी बीजरूप पिता आहे. जोपर्यंत हा क्रम राहील तोपर्यंत या चराचर जगतात निमित्त रूपानं कुणी ना कुणी माता पिता बनतच राहतील. परंतु वास्तविकरित्या प्रकृतीच माता आहे आणि मीच पिता आहे. यावर अर्जुनानं 3 प्रश्न विचारले की गुणातीत पुरुषाचं लक्षण काय असतं, त्याचं आचरण कसं असतं आणि कोणत्या उपायानं ते गुणांच्या पलीकडे जातात. यावर श्रीकृष्णांनी गुणातीत पुरुषाची लक्षणं आणि त्याचं आचरण कसं असतं आणि शेवटी गुणातीत होण्याचा उपाय सांगितला आहे की जो पुरुष अव्यभिचारिणी भक्ती आणि योगद्वारा निरंतर मला भजतो तो 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. अन्य कुणाचंही चिंतन न करता निरंतर इष्टदेवाचं चिंतन करणं म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती होय. जो या संसाराच्या संयोग वियोगापासून सर्वथा रहित आहे त्याचं नाव योग आहे आणि त्याला कार्यरूप देण्याच्या प्रणालीचं नाव कर्म आहे. ज्यामुळं यज्ञ संपन्न होतो त्याला कर्म म्हणतात. अव्यभिचारिणी भक्तीद्वारा त्या नियत कर्माच्या आचरणानंच पुरुष 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि मग तो ब्रह्माशी एकरूप होण्याला, पूर्ण कल्पाला प्राप्त होण्याला प्राप्त होतो. गुण ज्याच्यावर प्रभुत्व गाजवतात त्या मनाचा विलय झाल्यानंतर ते ब्रह्माशी तदाकार होतं आणि हेच वास्तविक कल्प आहे. म्हणजेच भगवंताची उपासना केल्याशिवाय, भजन केल्याशिवाय कोणीही गुणांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. शेवटी योगेश्वर श्रीकृष्ण निर्णय देतात की तो गुणातीत पुरुष ज्या ब्रह्माशी एकरूप होतो त्या ब्रह्माचं, अमृत तत्वाचं, शाश्वत धर्माचं आणि अखंड एकरस आनंदाचं मी आश्रयस्थान आहे. अर्थात मी मुख्य कर्ता आहे. पण आता तर श्रीकृष्ण निघून गेले. आता तो आश्रयही निघून गेला. आता तर मोठी समस्या उभी राहिली. आता तो आश्रय मिळणार कुठं? परंतु स्वतः श्रीकृष्णांनी आपला परिचय करून दिला आहे. ते एक योगी होते, स्वरूपस्थ महापुरुष होते. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. अर्जुनानं म्हटलं होतं की मी आपला शिष्य आहे, मी आपल्याला शरण आलो आहे, तेव्हा माझं रक्षण करा. वारंवार श्रीकृष्णांनी आपला परिचय दिला आहे. स्थितप्रज्ञ महापुरुषाची लक्षणं सांगितली आणि त्या महापुरुषाशी आपली तुलना केली. तेव्हा हे स्पष्ट आहे की श्रीकृष्ण एक महात्मा योगी होते. आता जर तुम्हाला अखंड एकरस आनंद, शाश्वत धर्म अथवा अमृत तत्वाची आवश्यकता भासली तर या सर्वांच्या प्राप्तीचा स्रोत एकमात्र सद्गुरू आहेत. केवळ पुस्तक वाचून ते प्राप्त होऊ शकत नाहीत. जेव्हा महापुरुष आत्म्याशी अभिन्न होऊन रथी होतात तेव्हा हळूहळू त्या अनुरागी भक्ताला संचालित करीत ज्यात ते स्वतः स्थित आहेत त्या स्वरूपापर्यंत पोहोचवतात. या प्रकारे योगेश्वर श्रीकृष्णांनी आपणच सर्वांचं आश्रयस्थान आहोत असं सांगून ज्यात गुणांचं विस्तारानं वर्णन केलं आहे त्या 14व्या अध्यायाचं समापन केलं आहे. म्हणून
ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः। याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील गुणत्रय विभाग योग नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला। इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये गुणत्रय विभाग योग नाम चतुर्दशोऽध्यायः। अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अडगडानंद कृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील गुणत्रय विभाग योग नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला। हरि ओम तत्सत।